आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। कुर्ला को नशा मुक्त बनाने के लिए चुनाव भट्टी पुलिस द्वारा कुर्ला में निकाली गई एंटी ड्रग्स रैली। ये रैली कुर्ला कुरैशी नगर सहित कई इलाकों से होकर गुजरी थी। ये रैली कुरैशी नगर, उमरवाड़ी, बड़ी मस्जिद, BMC स्कूल, टैक्सी स्टैंड, बंटर भवन, बांस कॉलेज, पीला गेट से गुजरी थी। इस रैली में चुनाव भट्टी पुलिस टीम के साथ साथ कुर्ला की जनता और स्कूल स्टूडेंट्स भी शामिल हुए थे। सभी ने गली गली घूमकर नशे के खिलाफ लोगों को अवेयर करने की कोशिश की। इस रैली में चुनाव भट्टी पुलिस स्टेशन के PI काटे साहब, API तड़ीपार ऑफिसर गजानंद गोटे, शंकर जोशी, माली सेडगे और चुनाव भट्टी पुलिस की टीम मौजूद थी। PI काटे साहब ने जनता को संदेश देते हुए कहा है कि अगर कोई कहीं नशा बेचते या नशा करता हुआ दिखाई दे तो तुरंत इसकी सूचना स्थानिक पुलिस स्टेशन में दे या फिर 100 नंबर डायल करे और कुर्ला को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस की सहायता करे। चुनाव भट्टी पुलिस नशे को लेकर काफी एक्शन मोड में नजर आ रही है। तो इनसे बात करते हैं कि इन्होंने आज जो रैली निकाली थी वो आप देख सकते हैं नशा मुक्ति अभियान था। नशा मुक्ति के खिलाफ ये रैली थी। तो इन्होंने ऐसी रैलियां लगभग 3 से 4 रॅलिया हो चुकी है अब तक, बरोबर सर? आपण आजपर्यंत 3 ते 4 रॅली काढली आहे। तर या 3 ते 4 रॅली मधनं आपल्याला आजपर्यंत काही फरक पडला आहे का? जे हे तस्कर आहेत, नशाखोर लोक आहेत, यांच्यावर काही परिणाम झालेला आहे का, की आहे तीच कंडिशन आहे? तुम्ही काही सांगू शकता याबद्दल? हे चुनाभट्टी पोलीस स्टेशन अंतर्गत आपला जो कुरैशी नगर एरिया आहे आणि आता सध्या मुंबई पोलिसांनी जो 15 जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे 26 जूनला, त्यानिमित्त मुंबई पोलिसांनी 15 जून ते 30 जून असा एक अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा साजरा करत आहोत। आणि यामध्ये मुंबई पोलीसचा आहे, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडून मुंबई शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री केली जाते आहे, निष्पाप नागरिक त्या अंमली पदार्थाच्या बळी पडत आहेत, तर ते प्रबोधन करून तसेच नशापासून मुलांना, नागरिकांना दूर करणे आणि पोलीस स्टेशन पातळीवर आम्ही अशा अंमली पदार्थ विक्रीवरती गुन्हे दाखल करून कारवाई करीत आहोत। परंतु जनतेमध्ये एक प्रबोधन व्हावे आणि शालेय आणि महाविद्यालयातल्या मुलांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावे, यानुसार आपण कुरैशी नगरमध्ये रॅली काढून प्रबोधन करत आहोत। त्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जास्तीत जास्त कारवाई करून आम्ही चुनाभट्टी पोलीस स्टेशन अंतर्गत जे सर्व कुरैशी नगर असेल, चुनाभट्टी भाग असेल, नशामुक्त करीत आहोत। जसं की सरांनी सांगितलं आहे की आम्ही या रॅली काढल्या आणि याचा आम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे। बरेचसे जे नशा करायला भाग पाडतायत अशा लोकांना त्यांनी धडा दाखवला आहे की तुम्ही हे नशा बंद करा, नशाखोरपणा बंद करा आणि जी न्यू जनरेशन आहे यांना बरबाद करणं बंद करा। तर यामध्ये तुम्हाला जनताचा असा किती प्रतिसाद भेटला आहे जे की तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? चुनाभट्टीमध्ये या ठिकाणच्या जनतेकडून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि याद्वारे मी आवाहन करतो चुनाभट्टी परिसरातील नागरिकांना की कुठं जर नशा विक्री होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे। 100 नंबर आहे, 112 नंबर आहे, पोलीस तात्काळ त्यावर कारवाई करीत आहेत आणि आपल्याला पूर्ण चुनाभट्टी पोलीस स्टेशन भाग असेल, मुंबई शहर असेल, नशामुक्त करायचे आहे। आपल्याद्वारे मी एवढे सांगू इच्छितो। धन्यवाद। जसं की आपण पाहिलं आहे की आपल्या पोलीस निरीक्षकांनी सांगितलंय की जिथे कुठे हे असे 2 नंबर धंदे चालले असतील त्याची यांना टीप द्या तुम्ही बिंदा 100 नंबर किंवा 102 नंबर, ते आपली सहाय्यता करणार आणि हे त्यांचं नक्कीच आव्हान आहे पूर्ण आपल्या कुरैशी नगर